कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मने तोची वदनी उच्चारी। श्री क्षेत्र माळवंडी या गावामध्ये परमपूजनीय आनंदी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जवळजवळ 71व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 11 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 12वं वर्ष आहे, अर्थात तपपूर्तीचं वर्ष आहे। त्या निमित्ताने श्री हरिभक्तिपरायण भागवताचार्य सोपान महाराज मुंडे यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकलेली आहे। अनेक गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। जगन महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, महेश महाराज आहेत, खंडू महाराज आहेत। माझ्यासमोर उपस्थित असलेले आमचे स्वामी शिवा महाराज आहेत। माझ्या बाजूने उपस्थित असलेले दत्तात्रय महाराज आहेत आणि आमचे ते महाराज, त्यांचं नाव काय, सपकाळ महाराज आहेत। आणि तुम्ही महाराज आहे, गंगाधर महाराज आहेत। अच्छा, भाऊ आहे तुम्ही, गंगाधर महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत। आणि या ठिकाणी मला आणण्यासाठी येण्यासाठी ज्यांनी अत्यंत आग्रह केला ते आमचे हरिभक्तिपरायण सतीश महाराज डोईफोडे आहेत। यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। खरं म्हणजे आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। मला नाही असं वाटत की घरामध्ये कोणी राहिलं असेल म्हणून आता इथे यायचं। घरातली सगळी आबाल, वृद्ध, लहान मुलं, महिलांची संख्या विशेष आहे। आणि खरं म्हणजे आपण इतकं प्रेम करताय। हा दरबार हनुमंतरायचा दरबार आहे, हा दरबार श्री संत गजानन महाराजांचा दरबार आहे, हा दरबार मुक्ताईचा दरबार आहे आणि हा दरबार आनंदी महाराजांचा दरबार आहे। जीवनामध्ये सगळ्या गोष्टी भेटत आहेत, पण मला असं वाटते आता जीवनातला आनंद थोडा कमी होत चालला आहे। जीवनातल्या सुखसोयी खूप वाढल्या। सुखसोयी आपण करतो त्या सगळ्या आनंदासाठीच करतो। मला असं वाटतं की पूर्वी आपले घरं सारवण्याचे होते, बरोबर आहे ना, सारवायचे होते। जुन्या महिलांना विचारतो, पहिले घरं कशाचे होते, सारवायचे होते। आता काय आली, आता फरशी आली, आता बदल झाला। मला असं वाटतं की खरं सांगा, मी माझ्या मातांना, जुन्या महिलांना विचारतो, सारवण चांगलं होतं का फरशी चांगली आहे? चांगलं होतं ना, मग का काढलं बा तुम्ही सारवण? फरशी कशासाठी बसवली? आनंदासाठी बसवली ना। आनंदासाठी तुम्ही घरामध्ये फरशी बसवली, पण मला असं वाटतं की त्या फरशीने आपला आनंद बिघडवला। अनेक आजार ती फरशी आपल्या घरामध्ये घेऊन आली। मला असं वाटतं की पहिलं दळण हे जात्यावर होतं, नाही का? आता गिरणी आली, गिरणी बऱ्याच दिवसापासून आली म्हणा, पण पहिलं दळण जात्यावर होतं। आजही जर जुन्या महिलांना जर आपण विचारलं तर त्या म्हणतायत की गिरणीपेक्षा जातच चांगलं होतं। घर सारवण्याचं होतं, फरशी आली। घर जात्याचं होतं, तिथं गिरणी आली। खऱ्या अर्थाने घरामध्ये माणसं जास्त होते, घरं लहान होते, बरोबर आहे ना? माणसं जास्त होते, घरं लहान होते। आता घरं मोठे आहेत, माणसं कमी आहेत। जास्त माणसं होते तरीसुद्धा त्या घरामध्ये आनंद होता। आता कमी माणसं आहेत तरीसुद्धा आनंद भेटत नाही। मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यात कशासाठी? पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये धान्य नक्की जास्त आलं, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये भांडे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये पैसे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये कपडेसुद्धा जास्त आहेत, बरोबर आहे ना? जास्त आहेत, पहिल्यापेक्षा कपडेही जास्त आहेत। काही काही घरामध्ये गेल्यानंतर दत्ता महाराज असं वाटतंय की आपण घरात आलो का दुकानात आलो कपड्याच्या, इतके कपडे आहेत पहा, इतके कपडे आहेत। हो, तुम्हाला तरी कमी असतील, पण ह्या बिचाऱ्या बापरे किती साड्या आहेत त्यांच्याकडे। हो, 25-25 वर्षाच्या अगोदरच्या साड्या अजून जिवंत आहेत, अजून जिवंत।
20,000चा शालू घेतला, बिचारी एक दिवसच नेसली, तेव्हापासून हात नाही लावला, पण कोणाला दिलाही नाही दिलाही नाही. अशा कोंबू भरलेले आहेत महाराज. बरोबर आहे ना माझं? हो, तुम्ही सांगत जा बरं का, मला माहीत नाही यातली. हां, अशा कोंबू. तुम्हाला किती ड्रेस आहेत? 3 आहेत ना? त्यांना किती आहे माहिती, पण नक्की तुमच्यापेक्षा जास्त आहेत ना? किती जास्त आहेत? चौपट 5पट असेल म्हणतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो महिलांनो, तुम्हाला बातमी वाचण्यात आली नसेल, तिकडची मराठवाड्यातली बातमी आहे. एका बाईनं इतक्या कोंबू साड्या भरल्या त्या कपाटात, आणि ते कपाट जसं उघडलं महाराज, तशा सगळ्या साड्या त्या बाईच्या अंगावर पडल्या. पाहता काय मेली ती बाई. सरपणाचं कामच नाही पडलं. कशासाठी केलं रे आपण हे सगळं? आनंदासाठीच केलं ना. हा जो बदल केला आहे आपण सगळ्या जीवनामध्ये, हा बदल आहे बरं का, हा बदल आहे. याच्यात काही फार मोठं भेटलं आहे असं नाही. एक कवी असं वर्णन करतायत, सितारों ने कहा सारा गगन बदल गया, हर बुलबुले ने कहा सारा चमन बदल गया, पण एक फकीर ने ऐसा कहा मुर्दा वही का वही है, सिर्फ कफन बदल गया. लेकिन एक फकीर ने ऐसा कहा मुर्दा वही का वही है, सिर्फ कफन बदल गया. कफन बदलल्याने काय माणूस बदलत असतो का महाराज? कपडे बदलल्याने काय माणूस बदलत असतो का? पोशाख बदलल्याने काही माणूस बदलत असतो का? अलंकार बदलल्याने काही माणूस बदलत असतो का? माणूस बदलत असतो अंतकरण बदलल्याने. पोशाखाने माणूस बदलत नाही. मला माझ्या आनंद महाराजकडे तुम्हाला न्यायचं आहे. प्रपंचामध्ये या सगळ्या गोष्टी, सुखसोयी गोष्टी आपण सगळ्या केल्यात, पण नाही आनंद दिला त्यांनी आपल्याला. आहे का कुणी आनंदी? नाही का? आनंदी आहात तुम्ही महाराज? सुखी आहात तुम्ही? खरं सांगत जावं मला, मग आपल्याला सगळ्यांना कीर्तन करायचं. तुमचं कसं आहे? सुखी नाही ना भाऊ तुम्ही? नाही? अरे सुखी आहात का तुम्ही? पूर्ण सुखी आहात? काय म्हटलं? आता सुखी आहे का? रिटायर आहे तुम्ही? रिटायर झाले का? त्याच्यामुळे सुखी आहात तुम्ही. पेन्शन आहे वाटते? पेन्शन आहे का? पेन्शन किती आहे? पेन्शन 6,000. बापरे, मोठी नोकरी होती. हां, डबल आहे ना? हो. वर्गणी किती आहे सप्त्याला? अच्छा, अरे वा, 60,000 रुपये पेन्शन आहे महाराज. पहिल्यासारखा आनंद आहे का? नाही पहिल्यासारखा. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया. अरे बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपण माणसाचं नेमक्यापणामध्ये जातं, तारुण्यामध्ये विषय व्यथा लागतायत, म्हातारपणे गुडघे दुखतायत, सगळं आपल्या समोर उभं असतंय महाराज. भरपूर साखर असते घरामध्ये, पण गुलाबजामू खाता येत नाहीत, आणि शुगर आहे. लहानपणातही दुःख, तारुण्यातही दुःख, म्हातारपणातही दुःख. आणि हा एकटा नाही, हे सगळेच आहे. एक माणूस मला भेटलाय महाराज, 7 मुलं आहेत, पण दुःखी आहे. दुसरा माणूस भेटलाय महाराज, 1 मुलगा आहे तरी सुद्धा दुःखी आहे. तिसरा भेटला, मुलगाच नाही तरी सुद्धा दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया,
व्यापी, आशा मनशा सब घट व्यापी, कोई नहीं मल सुनारे, दूधे बाबा बाबा। शाळेत गेल्यानंतर अभ्यासाचं दुःख. शाळा कशासाठी शिकतोय रे बाबू तू? म्हटले नोकरी लागायसाठी. लागली नोकरी. आता कशासाठी रे नोकरी? म्हटले पगारासाठी. आणखी कशासाठी रे नोकरी? तर छोकरी भेटायसाठी. आता नोकरीशिवाय छोकरी भेटत नाही बाबू. आता छोकरी भेटणं फार कठीण झालं आहे, नाही का? कठीण आहे ना, छोकरी भेटणं फार कठीण झालं आहे आता. तुझं नाव काय? हां, सुखदेव. सुखदेव, अच्छा. रुद्र आहे का तुझं नाव? बरं. तुला मामा आहे का? मामाला पोरगी आहे का? आहे ना, बरं. मामीची पूजा करत जा बाबा. आहे का? मामा आहे का तुला? आहे का? आहे. पोरगी आहे का मामाला? नाही. मग तू आमच्या पार्टीतून जाय बाबू, आता काही खरं नाही तुझं. नोकरी कशासाठी? छोकरीसाठी, मुलासाठी. मुलाचं शिक्षण, त्याची नोकरी. मला एक सांगा माझ्या दादांनो, हे सगळं आनंदासाठीच करताय ना तुम्ही? हे सगळं आनंदासाठीच करताय ना तुम्ही? दिला या गोष्टीनं तुम्हाला आनंद? दिला या गोष्टीनं? खरं सांगा, दिला या गोष्टीनं तुम्हाला आनंद? मी तुम्हाला शपथ घेऊन सांगेल, तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला आजही आनंद महाराजकडेच यावं लागेल. सुख वसे हे ठाई. विठाला 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 विठाला. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. हे वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. आजही आनंदी महाराजांकडे, आनंदी महाराजच ना, आनंदी महाराजांकडे यावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला प्रपंचात आनंद भेटणार नाही. प्रपंचाने आजपर्यंत कोणालाही दिला नाही, तुम्हालाही देणार नाही. अरे ज्या प्रपंचाने रामप्रभूला आनंद दिला नाही, महाराज वनवासात पाठवलं. ज्या प्रपंचाने शिवजीला आनंद दिला नाही, सासरवाडीत जावं लागलं. तेव्हापासून सासरवाडीत जाण्याची पद्धत आहे. शिवजी कैलाशी त्यांची सासरवाडी आहे, सासरवाडीवर राहतात ते. विष्णू तरी कुठं राहत आहेत? विष्णूची सासरवाडी म्हणजे क्षीरसागर आहे, ते सुद्धा सासरवाडीला राहत आहेत. तेव्हापासून जवाई सासरवाडीला राहायला लागले. ज्या प्रपंचाने देवाला जर दुःख दिलं असेल तर या प्रपंचापासून आनंदाची इच्छा करू नका माझ्या राजांनो. आनंद पाहिजे असेल तर आनंदी महाराजांकडे, गजानन महाराजांकडे यावं लागेल. आवाज नाही, आवाज 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 मागचा आवाज वाढवा. अरे आवाज जरी बाबा आलाय का?
आलाय? अरे आवाज आला का? आला का आता? तिकडे आला का? हॅलो? नाही, आवाज नाही तिकडे. ते नाही फिरत आहे ना. आलाय का आवाज? नाही. बापरे, ते स्पीकर गेले का रे तिकडचे? गेले, जास्त आवाजामुळे गेले ते. बरं, आता जेवढा येते तेवढा ऐका. आलाय का? आलाय ना? हॅलो, आलाय का? आलाय, आला. बसा बसा, आता बसा 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 बसा. हॅलो हॅलो. अच्छा अच्छा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग चिंतन सेवेसाठी तर आपण निवडलेला आहेच. साधूच्या संगतीशिवाय, चांगल्या संगतीशिवाय आपल्या जीवनामध्ये आनंद भेटणार नाही. अशा आनंदी महाराजांची समाधी 71 वर्षापासून आपल्या गावामध्ये आहे. मला असं वाटतंय की ही समाधी तर आपल्या गावामध्ये आहेच, हेच तर तुमचं भाग्य आहेच महाराज. पण त्या आनंदी महाराजांवर तुमचं अत्यंत प्रेम आहे, हे आणखी जास्त भाग्याचं आहे. लक्षात ठेवा. मी पाहतोय आल्यापासून आनंदी महाराज की जय म्हणणारी माणसं माझ्या समोर मला दिसत आहे. त्याचा अर्थ असा आहे की आनंदी महाराजांवर आपलं आजही तेवढंच प्रेम आहे. त्याचे अनुभव आहेत आपल्याला, आणि अनुभवाशिवाय माणसं प्रेम करतील कसं? साधूला काही वेश नसतो महाराज, साधूला काही देश नसतो. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कौनावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. साधूला देश नसतो, साधूला भाषा नसते, साधूला समाज नसतो. साधू हे सर्वांसाठी असतात. लक्षात ठेवा. कुठले होते आनंदी महाराज तुम्हाला माहित नाही, पण आनंदी महाराजांनी समाधी घेण्यासाठी जर तुमचं गाव निवडलं असेल तर हे तुमचं भाग्य आहे. लक्षात ठेवा. अरे गजानन महाराजांनी शेगाव निवडणं हे शेगावचं भाग्य नाही. जगद्गुरु तुकोबारायाने जन्म घेण्यासाठी देहू निवडलं हे देहूचं भाग्य नाही. समाधी घेण्यासाठी ज्ञानोबारायाने आळंदी निवडलं हे आळंदीचं भाग्य आहे. जन्म घेण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायाने देहू निवडलं हे देहूचं भाग्य आहे. समाधी घेण्यासाठी, जल समाधी घेण्यासाठी नाथ महाराजांनी पैठण निवडलं हे पैठणचं भाग्य आहे. गजानन महाराजांनी समाधीस्थ होण्यासाठी शेगाव निवडलं हे शेगावचं भाग्य आहे. तसं आनंदी महाराजांनी समाधी घेण्यासाठी तुमचं गाव निवडलं हे तुमचं भाग्य आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण भाग्यवान आहात. महाराजांवर आपलं प्रेम आहे आणि आपल्याला अभंगाच्या दिशेने प्रवास करत असताना मला विनोद येत नाहीत बरं का. चालेल ना? चालेल ना? नाही तर मधातच तुम्ही म्हणसाल महाराज काहीतरी विनोद करा, आम्ही 7 दिवस झाले ऐकत आलो तुम्ही काहीच नाही करत. असं नाही झालं पाहिजे. हो, ऐका. प्रपंचामध्ये दुःखाचा अनुभव घेणारे आपण आहोत आणि परमार्थामध्ये संत आनंदाचा अनुभव घेणारे आहेत. अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. या अभंगाच्या दृष्टीने सुद्धा अनुभवाशिवाय माणूस मोठा होत नसतो. परमार्थातलं वय हे वर्षाने किंवा जन्माने मापल्या जात नसतं. परमार्थातलं वय अनुभवाने मापल्या जातं. परमार्थामध्ये ज्याचा अनुभव मोठा असेल तो वयाने जरी लहान असला तरी त्याला मोठं समजल्या जातं. माहीत आहे, माझ्या मुक्ताईचं मंदिर आहे या ठिकाणी. मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं सांगितलं जातं. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं सांगितलं जातं. 1400 वर्षाचा तप्त तीरवासी, 1400 वर्ष वय असलेले चांगदेव महाराज मोठे आहेत.
का 6 वर्षाची मुक्ताबाई मोठी आहे? याचं उत्तर वयाने जर मापलं तर आपल्याला हे म्हणावं लागेल की चांगदेव महाराज मोठे आहेत, पण अनुभवाने जर वय मापलं तर अनुभवाने मात्र मुक्ताबाई मोठी आहे. अरे जन्म देणारा मुलगा मोठा असतो का जन्म देणारी माय मोठी असते? अरे जन्म देणारा मुलगा मोठा असतो का जन्म देणारी माय मोठी असते? माय मोठी असते. आणि म्हणून माझी मुलांना विनंती आहे, मुलगा बाहेर कितीही मोठा झाला तरी त्याने आईसमोर लहान असलं पाहिजे. असलं पाहिजे ना? बाहेर मुलगा कितीही मोठा झाला तरी चालेल, पण त्याने आपल्या मायेच्या समोर लहान असलं पाहिजे. बाहेर त्याला कोणी लहान करण्याची हिंमत करणार नाही. आणि बाहेर मोठा असलेला मुलगा जर आपल्या माय पुढे जरी मोठा बनलाय आणि मोठा बनण्याची त्यांना विचार केला तर मात्र तो समाजामध्ये एक दिवस लहान झाल्याशिवाय राहणार नाही. आईचा आशीर्वाद त्याला लहान कधी करणार नाही महाराज. मुलगा किती मोठा असू द्या, मला असं वाटतं की तो आई पुढे लहान असला पाहिजे. तुमचं काय मत आहे? असला मी सांगू का लहानपणी तर मुलाचा कान माईच्या हातात असलाच पाहिजे, तिला अधिकार आहे. असा कोणाचा कान आहे की मायने धरला नाही? मायने धरला आहे. लहानपणी तर मुलाचा कान माईच्या हातात असलाच पाहिजे. पण माझी विनंती आहे पोरांना की लग्न झाल्यानंतर सुद्धा कान माईच्याच हातात असला पाहिजे. तुमचं काय मत आहे? सासवा सांगा बरं. सुनांचं नंतर बघू. लग्न झाल्यावर कोणाच्या हातात कान असला पाहिजे मुलाचा? माईच्या. आहे का? अरे आहे का? अरे मला माहीत नाही, तुम्ही सांगा ना मोठ्यानं. लग्न झाल्यानंतर मुलाचा कान कोणाच्या हातात असला पाहिजे? माईच्या, आईच्या. आहे का? आहे का? अशा माना आलं जातं. मग कोणाच्या हातात आहे? बाईच्या हातात आहे. खरं सांगू, लग्न झाल्यानंतर 4-5 वर्ष व्हावेत आणि मुलगा फार मोठा असावा महाराज, श्रीमंत असावा, त्याचं वैभव फार मोठं असावं, फार नोकरी असावी, त्याची माय साधी असावी, खेड्यातली असावी, अडाणी असावी बिचारी, पण दुसऱ्याच्या शेतात खुरपण करून आपल्या मुलाला तिने शिकवलेलं असावं, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून आपल्या मुलाला तिने शिकवलेलं असावं, खूप कष्ट करून मुलगा शिकलेला असावा. मला असं वाटते मुलगा फार मोठा असावा, असं म्हणू आपण कलेक्टर असावा. आणि आईच्या समोर उभा असताना त्याच्याकडून एखादी काही चूक झालेली असावी आणि आईने बायकोच्या देखत त्याच्या श्रीमुखात जाळ काढावा महाराज. बायकोच्या देखत जर मायचा मार सहन करणारा मुलगा असेल ना, तर मला असं वाटते की याच्यावर कोणीच ताबा करू शकणार नाही. बायकोच्या देखत त्याने मार सहन केला पाहिजे. खाली मान घालून मा चुकलंय मा, याच्यानंतर अशी चूक नाही होऊ देणार मा. तुम्हाला सांगतो, मायचा मार जर त्याने सहन केला नाही, माईचा बोलणं जर त्याने सहन केलं नाही, तर हा बैल कोणाच्या तरी ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. बैलच म्हणतात ना त्याला? तुमच्याकडे काय म्हणतात? बैल म्हणतात ना? बैल म्हणतात. काय म्हणतात? बैलच म्हणतात ना? बैल म्हणतात. काही झाले बिचारे, काहींना व्हायचं आहे बैल. जन्म घेणारा मुलगा मोठा असतो का जन्म देणारी माय मोठी असते? उत्तर आहे, जन्म देणारी माय मोठी असते. कोणापेक्षा मोठी असते महाराज? सर्वसामान्यापेक्षा मोठी असेल यात आश्चर्य नाही. जगाला जन्म देणाऱ्या देवापेक्षा सुद्धा माय मोठी असते. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेची माता, म्हणे यशोदेची माता, देशी माता. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेची माता, म्हणे यशोदेची माता, म्हणे यशोदेची
विश्वाला जन्म देणारा जर यशोदेला माता म्हणत असेल आणि देवापेक्षा जर माय मोठी असेल तर घरात सुद्धा मरेपर्यंत मायच मोठी असली पाहिजे. मरेपर्यंत माय मोठी असली पाहिजे. बघा तुम्ही काही बिचाऱ्या आपल्या माहेरला आल्या असतील आज सप्त्याच्या निमित्ताने. बघा तुम्ही माहेरमध्ये तुमचे माय बाप जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत तुमच्यासाठी माहेर कसं असते. माय जोपर्यंत जिवंत असेल महाराज तोपर्यंत माहेरातला आनंद फार वेगळा असतो. मायबाप गेल्यानंतर तो आनंद धीरे धीरे ओसरत जातो. बहीण किती श्रीमंत असली तरी माहेरला विसरणार नाही. मला माहित आहे माझी बहीण किती श्रीमंत असू द्या ते आपल्या गरीब माहेरला कधीच विसरणार नाही. पण भाऊ जर कधी श्रीमंत झाला तर तो बऱ्याचदा गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. अनुभव येत असेल तुम्हाला, अनुभव येत असेल तुम्हाला. हा बहीण श्रीमंत झाली की मग हा नाक घासत जाईल. तुझ्या घरी पोरगी द्यायची म्हणून नाक घासत जाईल. पण हा जर कधी श्रीमंत झाला महाराज आणि मायबाप जर त्या मुलीचे गेलेले असतील तर मुलगी की गरीब असेल तर मग मात्र या भावाला तिच्या दिवाळीची आठवणसुद्धा राहणार नाही. असं आहे का नाही? असं आहे का नाही? मुलगी किती गरीब असू द्या माय मात्र कधी विसरणार नाही. महाराज आमची आई जाऊन 12-13 वर्ष झाली. आजही असा एकही आठवडा जात नाही तुम्हाला शपथ सांगतो की मला माझ्या माईची आठवण येत नाही. खरं सांगतो आम्ही खूप मोठे झालोत पण बाजारामध्ये सगळं काही मिळेल महाराज माईचं प्रेम नाही मिळत. नाही मिळत. 2 दिवस अगोदर 1 दिवस अगोदरच आम्ही कथा करून आलो आणि आई बसलेली होती आणि समोर बसलो रडत होती खूप. तिला समजलं होतं की आपलं जाणं निश्चित झालं आहे. म्हटलं मी काय करू शकतो तुझ्यासाठी. आता काही करू नको म्हणे, आता काही करू नको पण मला एक वचन दे. म्हटले सांग मग तू म्हणशील ते तू म्हणशील. माझ्या सगळ्या मुली चांगल्या आहेत रे पण माझ्या एका मुलीची फार घाण आहे तिच्याकडे लक्ष देशील. पोरगी देणारी माणसं श्रीमंत मुलाचा विचार करत असतात आणि जन्म देणारी माय गरीब मुलाचा विचार करत असते. असंच ना असंच ना असंच. पोरगी देणारे श्रीमंत मुलाचा विचार करतात आहे ना आणि जन्म देणारी गरीब मुलाचा विचार करते. ऐशी कडवड्याची जाती माझं वाक्य तुमच्या स्मरणात असेल तर पहा. माय मोठी असते का मुलगा मोठा असतो? माय मोठी असते. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं, मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं. तरी मोठी कोण? मुक्ताबाई. चांगदेव महाराजांना म्हणावं लागलं की 1400 वर्षाचा असून सुद्धा आजी जन्मा आलो, आजी जन्म आलो. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माझा जन्मच आज झाला. मुक्ताबाई जर मला भेटली नसती तर माझा जन्म झाला नसता. लक्षात आलं आहे का तुमच्या? चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं आहे, मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं आहे. चांगदेव महाराजांचा अनुभव लहान आहे, मुक्ताबाईचा अनुभव महान आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. इथपर्यंत आपण आलो. ऐकताय ना तुम्ही? हो. महाराजांनी सांगितलं की महाराज आजचं कीर्तन तुम्हाला 5 वाजेपर्यंत करायचं आहे.
हो चोपदार, काय करायचं, करायचं ना. चोपदाराने सांगितल्यावर काही विशेष नाही. यांना घाई असेल ना आज, हो यांना घाई आहे आज, यांना हां घाई आहे, ठीक आहे. असो, एवढं गरमीची वेळ आहे, आपण जास्त वेळ आपला घेणार नाही. संकल्पित वेळामध्ये बरोबर आपण थांबणार आहोत. तुम्ही इतक्या गर्दीमध्ये बसलेले आहात माझ्या भगिनींनो, तरी पण तुम्ही शांत बसलेले आहात ना. खरंच मला असं वाटतं की हे आनंदी महाराजांचीच कृपा आहे महाराज. नाही तर बिचारी ही जात एकत्र आल्यानंतर बोलणार नाही असं कधीच होत नाही, कधीच होत नाही. एका शिक्षकाने जनरल प्रश्न विचारला, ऐका बरं का भगिनीनं. प्रश्न असा होता की विद्यार्थ्याने सगळ्यात खोटी गोष्ट सांगायची, सगळ्यात खोटी गोष्ट सांगायची. सगळ्यात खोटी गोष्ट जो सांगेल त्याला बक्षीस. खरी नाही बरं का, खोटी. येते का, ऐकायला येते का? येते. तिकडे बोलू नका, तुमचं ऐकायला येते इकडे. आता सगळ्यात खोटी गोष्ट सांगायची. एक विद्यार्थी उभा राहिला, तो म्हटला गुरुजी हां सांग, सगळ्यात खोटी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. म्हटले सांग. गुरुजी माझे वडील आणि मी मुंबईला गेलो. म्हटले हां. आम्ही समुद्राच्या काठावर उभे राहिलो. म्हटले हां. आणि समुद्रावरून एक रेल्वे येत होती. ऐकताय ना तुम्ही? समुद्रावरून रेल्वे चालत असते का रे? नाही. मग गोष्ट खरी का खोटी? खोटी. नंबर नाही आला त्याचा. शिवच आहे ना तुझं नाव? रुद्र. नंबर नाही आला त्याचा. दुसरा मुलगा उभा राहिला. गुरुजी मी सगळ्यात खोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हटले सांग. गुरुजी माझ्या शेतात विहीर, पण तिथं सगळी झाडी असल्यामुळे मला दिसलीच नाही. माझ्या पाठीमागे एक कुत्रं लागलं आणि बघा मी त्या विहिरीत पडलो गुरुजी. म्हटले मग काय झालं रे? मग मला वर चढता येत नव्हतं म्हणून मी घरी पळत आलो. घरून दोर नेला आणि मग वर चढलो. गोष्ट खरी का खोटी? अरे सांगा ना. खोटी. नंबर नाही आला त्याचा, नंबर नाही आला. तिसरा मुलगा उभा राहिला. गुरुजी मी सगळ्यात खोटी गोष्ट सांगतो. म्हटले सांग. म्हटले एका खोलीमध्ये 5 महिला बसलेल्या होत्या. 5 महिला एका खोलीमध्ये बसल्या होत्या आणि गुरुजी त्या 5 मिनिट गप्प होत्या, कोणाशीच काही बोलत नव्हत्या. पहिला नंबर आला त्याचा. तुमच्या लक्षात आलं का? 5 महिला एका खोलीमध्ये बसल्यानंतर 5 मिनिट गप्प राहतील, सगळं ब्रह्मांड उलतं पालतं होईल महाराज. शांत आहात तुम्ही, खूप गर्दीमध्ये बसले आहात आणि खरं म्हणजे आपल्याला आणखी फक्त 1 तास बसायचं आहे. सगळा 1 तास. हे स्वागतासहित है ना रे? या स्वागतासहित 1 तास. हे नंतर द्यायचं. बरोबर. विठ्ठल बसा, ऐका. अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवाशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रत्येक क्षेत्रातला अनुभव असला पाहिजे. पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या. मायने मुलीला काही शिकवलं नव्हतं. लाडकी पोरगी होती. श्रीमंताच्या घरी देईल मी, तिला काहीच करायचं काम पडणार नाही अशा घरी देईल मी. माझ्या पोरीला काहीच नाही करू देणार मी. तशीच राहिली बिचारी. तिला काहीच करता येत नव्हतं. शेवटी मुंबईला तिला दिल्या गेलं आणि मालकाने सांगितलं बघ माझे काही मित्र लग्नाला आले नाहीत, त्यांना मला बोलवायचं आहे आणि तू त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. म्हटले कोणचा स्वयंपाक? पुरणाच्या पोळ्या करायच्या आहे म्हणे. पुरणाच्या पोळ्या येत आहेत ना तुला? म्हटले हां मग येत आहेत मला पुरणाच्या पोळ्या. हिला अजिबात येत नव्हत्या पुरणाच्या पोळ्या. जवळच एक म्हातारी राहत होती, ती खेड्यातली होती. त्या म्हातारीकडे हे गेली. गेल्यानंतर म्हातारीकडे बसली आणि म्हातारीला म्हणते आजीबाई. म्हटले काय सुनबाई? नाचसुनीला सुनबाईच म्हणतात ना. काय सुनबाई? आजीबाई तुमच्याकडे पुरणाच्या पोळ्या कशा करतायत? अरे पुरणाच्या पोळ्या सगळ्याकडे सारख्याच करतायत, पण बघ तुला सांगू का? बस हे बघ, पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील ना तर मग डाळ टाकली पाहिजे. अच्छा आजीबाई हे माहीत आहे मला. त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाहिजे हे माहीत आहे मला. आणि ती चुलीवर ठेवली पाहिजे किंवा गॅसवर ठेवली पाहिजे
हे माहीत आहे आजीबाई मला. आणि बघ पुरणाच्या पोळ्याला ते डाळ शिजवताना आहे ना अशी एकदम शिजवायची नाही बरं का सगळी, नाही तिथंच पुरण तयार होईल. मग किती शिजवायची, अशी बोट चिपी शिजवली पाहिजे. बरोबर आहे ना रे, बरोबर आहे ना, सांगत जा ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. तुमच्याकडे जाय वाटते हे सगळं. बोट चिपी शिजवली पाहिजे म्हटले हे माहीत आहे आजीबाई मला. अच्छा हे माहीत आहे तुला. मग सुनबाई ते गंज असा खाली उतरून ठेवला पाहिजे म्हटले हे माहीत आहे आजीबाई मला. आणि नंतर सुनबाई ते थंडी झाल्यानंतर मग ते मिक्सरमधून किंवा त्या पाट्यावर अशी काय केली पाहिजे, वाटली पाहिजे, हे माहीत आहे आजीबाई मला. मग उंडा भिजवला पाहिजे, लक्षात ठेव. आणि पुरणाची पोळी करायची असेल ना तर उंडा थोडा पातळ भिजवला पाहिजे. बरोबर आहे ना, हे माहीत आहे आजीबाई मला. म्हातारी म्हणते तुला जर सगळंच माहीत आहे तू माझ्याकडे आली कशाला. शेवटी म्हातारीने सांगितलं पुरण वाटलं पाहिजे, उंडा भिजवला पाहिजे, तो थोडा मुरू दिला पाहिजे, माहीत आहे आजीबाई मला. मग असा पुरणाचा गोळा घेतला पाहिजे, हे माहीत आहे आजीबाई मला. कणिकचा गोळा घेतला पाहिजे, हे माहीत आहे आजीबाई मला. आणि कणिकचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला पाहिजे, हे माहीत आहे आजीबाई मला. मर म्हटले माहीत आहे तर मग कणिकचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला पाहिजे. होईल का पुरणाची पोळी, होईल का पुरणाची पोळी. अनुभव, पोळी करण्यासाठी जर अनुभव पाहिजे महाराज तर जगण्यासाठी अनुभव नको का. अनुभव. आणखी एक दृष्टांत सांगून जाईल अनुभवासाठी. लग्न ठरलं, तरुणाचं लग्न ठरलं. पूर्वीच्या काळी लग्न तरुणांचे होत होते. तरुणाचं लग्न ठरलं आणि आपल्या लग्नाला एकही म्हातारा न्यायचा नाही असं ठरवलं. सगळे म्हातारे सप्त्याला पाठवून द्यायचे, नाही न्यायचा एकही म्हातारा. लेकाचे नाचू देत नाहीत, पिऊ देत नाहीत. आणि म्हणून खूप 15-20 जीप गाड्या काय असतील त्या गाड्या सांगितल्या आणि 4 लक्झऱ्या सांगितल्या महाराज. किती? 4 लक्झऱ्या सांगितल्या. सगळे मुंबईवरून पुण्यावरून इकून तिकून सगळे मित्र त्याचे एकत्र झाले. आणि जेवढे पोरं त्या गाडीमध्ये बसले असतील, खांद्यावरचा हात काढ, असं ऐकण्यासाठी बसलो असं वाटलं पाहिजे. हो, तुमचा दृष्टांत आहे. आणि लक्झऱ्या गाड्या सांगितल्या. जेवढे मुलं तरुण त्या गाडीमध्ये बसलेत तेवढे बॉक्स ठेवले. बॉक्स 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 बस बॉक्स. आणि सगळे बॉक्स खाली होणार होते. आणि गाड्या निघतात तेवढ्यात नवरदेवाच्या भावाला असं वाटलं नाही आपला चुलता असला पाहिजे. म्हणून नवरदेवाच्या भावाने आपला चुलता घेतला. त्या लक्झरीच्या गाडीला फार मोठी डिक्की असते, त्या डिक्कीमध्ये तो ठेवला. बाहेरून कुलूप लावून घेतलं. आणि हे सगळे नाचत नाचत तिथं गेले. आणि तिथं मंडपामध्ये गेल्यानंतर तो DJ वगैरे सगळं मंडपात सगळे नाचत गेले. बाशिंग बांधून नवरदेव त्या खुर्चीवर बसला. नवरदेव खुर्चीवर बसला. ऐका आता, त्या नवरीकडचा एक म्हातारा होता. त्या म्हाताऱ्याने हे तरुणांच्या डोक्यात टमाटे आहेत का बटाटे आहेत पाहायचं ठरवलं. आणि तो म्हातारा उभा राहिला. त्या पोरांना त्यांनी विचारलं, पोरो म्हटले काय आबाजी, काय काकाजी, आमची मुलगी नेणार? म्हटले हां मुलगी न्यायसाठी चालो. हे आंधण नेणार? म्हटले हां हे आंधणसुद्धा नेणार सगळं. आम्ही एक टेम्पो घेऊन आलो त्या अन्नासाठी. मुलगी नेणार? म्हटले मुलगी नेणार. आंधण नेणार? म्हटले आंधणसुद्धा नेणार. हे बघा आमच्या मुलीला आम्ही 4 एकर जमीन दिली, ते सुद्धा तुम्ही नेली पाहिजे. आणि ते जर नेत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत मुलीला पाठवणार नाही. उतरली ना यांची. रामभाऊ जमीन कशी नाही चालेल, जमीन कशी न्यायची, जमीन जमीन जमलं ना तुम्हाला? कसं काय समजलं जमलं म्हणून मला? चला दृष्टांत आहे. तेवढ्यात त्या नवरदेवाच्या भावाला आपल्या चुलत्याची आठवण आली. डिक्की उघडली, जिवंत होता बिचारा, बाहेर काढला, झटकून काढला, मंडपात आणला. एका बाजूने नवरीकडचा म्हातारा, एका बाजूने नवरदेवाकडचा म्हातारा. नवरीकडच्या म्हाताऱ्याने तोच प्रश्न विचारला, काय हो? म्हटले काय, मुलगी नेणार? म्हटले नेणार. तो म्हातारा म्हटला
आंधण नेणार म्हटले आंधण नेणार, जमीन दिली म्हटले जमीन सुद्धा नेणार. महाराज म्हातारी माणसं, हे पोरं काही समजत नाही. तो आपल्याला द्यायला वाटते आले काही समजत नाही. अनुभव प्रपंचामध्येही महत्त्वाचा आहे आणि परमार्थामध्ये तर जास्त महत्त्वाचा आहे. तू का म्हणेचा कोणी सांगे, देतोय ना ते शब्द देत नाही. आम्ही समाजाला आमचा अनुभव देतो, आमचा अनुभव देतो. शांतीचा अनुभव आम्ही समाजाला देतो, वैराग्याचा अनुभव आम्ही समाजाला देतो, ज्ञानाचा अनुभव आम्ही समाजाला देतो. श्री संत गजानन महाराजांनी सज्जनानो जो अनुभव दिला आहे तो शांतीचा अनुभव दिला. उसाने मारले त्यांना लोकांनी, त्याच उसाचा त्यांनी रस काढून दिला ज्यांनी मारले त्यांना. शांतीचा अनुभव दिला, वैराग्याचा अनुभव दिला. या या भाऊ, जवळ आहे तुम्ही इथून. विठाला 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 या ठिकाणी मंदिरामध्ये मूर्तिस्थ असलेल्या गजानन महाराजांचा हा अनुभव पहा. त्यांनी शब्दाने नाही दिला, तो कृतीने दिला, कृतीने दिला. मुक्ताईचा अनुभव पहा, तिने सुद्धा शब्दाने नाही कृतीने अनुभव दिला. मुक्ताबाईचा अधिकार सांगू का महिलांनो? सांगू. मुक्ताबाईचा अधिकार इतका मोठा होता की मुक्ताबाईने चांगदेव महाराजांनाही समजून सांगितलं, मुक्ताबाईने नामदेव महाराजांनाही समजून सांगितलं आणि मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांनाही समजून सांगितलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जीवदाताने जाळली कोणी बत्तीशी ताळली, विश्वरागे झाले बंधी, संती सुखे भावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मगोरा, विश्वपट ब्रह्मगोरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ताटे उघडा आता पुढचा टप्पा पहा. मी बोलणार आहे आपल्याशी. अनुभव हा प्रपंचात आणि परमार्थामध्ये असतो, पण परमार्थातला अनुभव यथार्थ असतो आणि प्रपंचातला अनुभव अयथार्थ असतो. ऐका गड्या, ऐका. यथार्थ आणि अयथार्थ हे दोन शब्द मी वापरलेले असले तर याचा फरक फार मोठा आहे. यथार्थ कशाला म्हणतायत आणि अयथार्थ कशाला म्हणतायत? अयथार्थ त्याला म्हणतायत की जो अनुभव देशाने बदलतो, जो अनुभव कालाने बदलतो आणि जो अनुभव वस्तूने बदलतो, तो प्रपंचातला अनुभव आहे. प्रपंचातला अनुभव काल बदलला की बदलतो महाराज? बदलतो का नाही खरं सांगा? काल बदलला की प्रपंचातला अनुभव बदलतो. आता सप्ताचा काल आहे ना, सप्ताचा काल आहे, हा अनुभव वेगळा आहे. इलेक्शनचा काळ आला की अनुभव वेगळा आहे, बरोबर आहे ना. सप्ताचा काळ आला की माळकरी होण्याची इच्छा होते, झाली पाहिजे. सप्ताचा काळ आला की माळकरी होण्याची इच्छा होते आणि इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा ते टिकवण्याची जबाबदारी येते, आहे ना. काल बदलला की अनुभव बदलतो, देश बदलला की अनुभव बदलतो. हा देश आहे, काय सुंदर वातावरण आहे महाराज, काय सुंदर आहे. खरं म्हणजे मी म्हटलं होतं महाराजांना की मी असंच करील बरं का कीर्तन, जरा प्रवास झाला आणि मला पुढे जायचं आहे,
पण खरं सांगतो तुम्हाला, काय वातावरण आहे, काय सुंदर आहे इथं मी सांगू का, आनंदी महाराज आजही आहे तितकं वातावरण चांगलं आहे. स्पंदनं भेटत राहतात. आणि म्हणून अनुभव सांगतो, हा आनंद आहे. असे मस्त लोक बसलेले आहेत, किती मस्त प्रेमाने ऐकतायत. इतक्या दाटी वाटीने बसलेले असताना सुद्धा कोणी कोणाशी चर्चा करत नाही. इतक्या दाटी वाटीने बसलेले असताना सुद्धा जवळच्या माणसाला सुद्धा आपला विक्षेप नाही. पाण्याचं राहू द्या, थांबा, वाटू नका पाणी. पाण्याचं थोडं राहू द्या. काय होतं, विक्षेप होईल. तो काय वाटल्यास आपण लवकर करू बरं का. हो, पण देता का पाणी, द्यायचं काही हरकत नाही, बंद करा. काय बिचारा पिल्यात यायचं भागलं, पण नाही पिल्यात यायचं काय. असू द्या, दाटी जास्त असल्यामुळे मी नकार दिला. आणि द्यायचं असेल तर देत राहा, मी बोलत राहील. हा अनुभव किती चांगला आहे महाराज. या ठिकाणी सगळे टाळकरी उभे आहेत. मला वाटते आमच्या सतीश महाराजांच्याच संस्थेमधले सगळे विद्यार्थी आहेत. मस्त आहे गड्या, जरा जेवणाची व्यवस्था बरी दिसते तुमची, आहे ना. तब्येत बरी आहे ना, चांगली दिसते तब्येत, म्हणजे व्यवस्था चांगली आहे. याच्यावरून हे आहेत विद्यार्थी, एकूण सगळे आमचे अत्यंत प्रेमाचे गुणीजन आहेत. आणि फेट्यावाला आहे बिचारा आमचा विनेकरी, आणि चोपदार तर एकदम रुबाबबाज आहे. खरं म्हणजे खूप चांगला रुबाब आहे चोपदारचा बरं का. घरात कसं आहे मला माहीत नाही, पण बाहेर तर नक्की चांगला. घरात बिचाराचा रुबाब मला माहीत नाही, घरात कोणाचा रुबाब चालते. जाता माझ्याही पुढचं आहे, जाताना सांगतो म्हणते. जाताना सांगतो. रुबाबबाज चोपदार आहे. हा अनुभव आहे या ठिकाणचा, या देशाच्या ठिकाणचा. हा देश आहे ना, हा अनुभव आहे. पण तुम्ही इथूनच जर पिक्चरच्या टाकीमध्ये गेला तर तिथला अनुभव वेगळा आहे. प्रपंचातला अनुभव कालाने बदलतो, प्रपंचातला अनुभव देशाने बदलतो महाराज. ना ऐका, प्रपंचातला अनुभव वस्तूने बदलतो. आपला मुलगा असला तर त्याच्यावरचं प्रेम वेगळं असतं, दुसऱ्याचा असला की त्याच्यावरचं काय असतं मला माहीत नाही, पण नक्कीच वेगळं असतं. अरे आपल्या मुलावर जे प्रेम असतं ते भावाच्या मुलावर असतं का नाही मला माहीत नाही, पण नक्कीच थोडासा बदल पडतो. खरं सांगू का, बापाच्या जीवनामध्ये मुलाच्या मुलावर जेवढं प्रेम असतं, खरं सांगा भगिनींनो, मला खरं सांगा, मुलाच्या मुलावर बापाचं जेवढं प्रेम असतं तेवढं मुलीच्या मुलावर असतं का? आहे ना, थोडं फरक पडतो का नाही? फरक पडतो का नाही? फरक पडतो. मायचं असते म्हणा, पण बापाचं सांगतो मी तुम्हाला. मुलाच्या मुलावर बाप जेवढा प्रेम करतो तो आजा आपल्या मुलीच्या मुलावर करतो का नाही मला माहीत नाही, पण बहुतेक बदल होतो. वस्तू बदलली की आपलं जीवन बदलतं. वस्तू बदलली की आपलं जीवन बदलतं. माझ्या महिला आहेत, भगिनी आहेत, विंचू निघाला की बिचारी त्याची पूजा करतात. विंचू निघाली पूजा करताय ना तुम्ही? पूजा करताय, थिएटर पाहतात. आणि तोच जर मृग नक्षत्रामध्ये मिरुग नावाचा किडा निघाला की त्याची पूजा करतात. वस्तू बदलली की अनुभव बदलतो, काल बदलला की अनुभव बदलतो, देश बदलला की अनुभव बदलतो. हा प्रपंचातला अनुभव आहे. पण परमार्थातला अनुभव देशाने बदलत नाही, परमार्थातला अनुभव कालाने बदलत नाही, परमार्थातला अनुभव वस्तूने सुद्धा बदलत नाही. तो कसा बदलत नाही मी तुम्हाला सांगतो. काल कोणचाही असू द्या, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे. स्वप्नामध्ये जे आहे तो जागृतीत आहे, जागृतीत आहे तोच खऱ्या अर्थाने सुषुप्तीमध्ये आहे. जागृतीचा काल असू द्या, सुषुप्तीचा काल असू द्या, स्वप्नाचा काल असू द्या, पारमार्थिक माणसाचा अनुभव बदलत नाही महाराज. म्हणजे कालाने बदलत नाही, देशाने सुद्धा बदलत नाही. देश कोणचाही असू द्या दादांनो, देश कोणचाही असू द्या. खरं सांगू का तुम्हाला, देश कीर्तनाचाच असला पाहिजे असं नाही. तो देश
शेतात खुरपण करण्याचा असला तरी चालेल, पण साधूचा अनुभव बदलत नाही. साधू असतील ना तर मला असं वाटतं की कीर्तनातल्या श्रोत्यांनासुद्धा ते देव मानतील, कीर्तनातल्या श्रोत्यांनासुद्धा ते देव मानतील, आणि साधू असतील ना तर ते शेतातल्या कांद्यालासुद्धा देवच मानतील. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. साधूचा अनुभव बदलत नाही महाराज. साधू कुठेही जाऊ द्या त्यांचा अनुभव एक असतो. लग्नामध्ये आपण बदलतो, लग्नामध्ये काही बापसुद्धा बदलताना पाहिले मी. लग्नामध्ये धोतर नेसणारे बाप सफारी नेसतात, बदलतायत. साधू कधीच बदलत नाही. मी खरं सांगू का तुम्हाला, माणसाने कधी बदलायचं नसते महाराज, बदलायचं नसते. बदल होत गेला ना, तुम्ही लग्नात जरी गेलात ना तरी वारकरी म्हणूनच गेलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही लग्नात जरी गेलात तरी वारकरी म्हणूनच गेलं पाहिजे, नाही का? तुम्ही मरणात गेला तरी वारकरी म्हणूनच गेलं पाहिजे, तुम्ही वारीला गेला तरी वारकरी म्हणूनच गेलं पाहिजे. तुमची किंमत कुठंच कमी होणार नाही. पण तुम्ही वारीत वारकरी असाल, लग्नात जर लग्नावाले असाल तर मात्र कधी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आय महाराज माळ होती आता दिसत नाही असं विचारतील. बदलायचं नाही. मी एक दृष्टांत म्हणून सांगून जाईल. भाऊ, आम्हाला एक फार मोठे नेते भेटले, नेत्याची सौभाग्यवती भेटली आणि त्यांची मुलाखत घेतली. मी मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की ताई, म्हटले काय महाराज, तुमच्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार आहेत, तुमच्यावर काय उपकार आहेत? तुमच्या मालकाचे सगळे फोटो आम्ही पाहतो महाराष्ट्रामध्ये, सगळे तुमचंच बाबा, तुमच्याच मालकाच्या सगळ्या बातम्या आहेत. तुमच्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार आहेत, तुमच्यावर काय उपकार आहेत? इतकं सुंदर उत्तर आहे साहेब त्या महिलेचं. ती म्हटली, महाराज मी माझ्या मालकाचे उपकार कधी विसरणार नाही. किती उपकार आहेत माझ्या मालकाचे, इतके उपकार आहेत की आजपर्यंत माझ्या मालकाने इतके पक्ष बदलले पण अजून मला बदललं नाही. किती उपकार आहेत. हा दृष्टांत आहे बरं का. बदलायचं नाही. देशाने कालाने न बदलणारे जे असतील ते साधू आहेत, आणि वस्तूने सुद्धा ते कधी बदलत नाही. आता मी आपल्याला प्रश्न असा विचारतो, लक्षात घ्या. तुमच्याकडे दह्याला काय म्हणतात रे? दही म्हणतात. तुमच्याकडे ताकाला काय म्हणतात? ताक म्हणतात. तुमच्याकडे लोण्याला काय म्हणतात? लोणी म्हणतात. लोण्याला जर कोणी ताक म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. ताकाला कोणी दही म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. लोण्याला कोणी तूप म्हणत असेल तर चूक का बरोबर? अरे म्हणा ना चूक. लोण्याला कोणी तूप म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. तसं त्या लोण्याला कोणी हरी म्हणत असेल तर चूक का बरोबर? विकिता गोरस यामने हरी, विकिता गोरस यामने हरी, विकिता गोरस यामने हरी, विकिता गोरस. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. बोलली बिचारी. डोक्यावर दहीदूत असताना सुद्धा गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या असं म्हणत होती. मला असं वाटतं की हा अनुभव साधूच आहे. दह्यावर अगोदर त्याचा अधिकार आहे, नंतर दह्याचा आहे. आणि सर्व ठिकाणी जर तो असेल तर लोण्यामध्ये तो कसा नसेल रे? म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, नाही का? हो, त्याचं कारण सांगितलं. भुलण्याचे सुद्धा काही कारण आहेत माझ्या दाजांनो. माणसं कामनेने भुलत आहेत, माणसं क्रोधाने भुलत आहेत,
माणसं भ्रमाने बोलत आहेत, माणसं प्रेमाने सुद्धा बोलत आहेत, माणसं व्यसनाने सुद्धा बोलत आहेत. महाराज माणसं व्यसनाने बोलतात. खरं म्हणजे आमचे काही कीर्तनकार सांगत असतात दृष्टांत. एक माणूस घरी आला, खूप पिऊन आला. पिऊन आल्यानंतर आपल्या सौभाग्यवतीला म्हटलं, हे बघ, मी जर मुख्यमंत्री झालो ना सगळा महाराष्ट्र बदलून टाकेल, आणि पंतप्रधान जर झालो सगळा देश बदलून टाकेल. मुख्यमंत्री झालो तो महाराष्ट्र बदलून टाकील, पंतप्रधान झालो तर देश बदलून टाकील. ती म्हटली, किती पेलात हो तुम्ही देश आणि महाराष्ट्र नंतर बदला. मालक, तुम्ही लुंगी म्हणून माझा परकोर घातला तो बदला. देश नंतर बदला, परकोर बदला पहिले. बोलतो का नाही माणूस व्यसनाने? बोलतो का नाही? बोलतोय महाराज माणूस व्यसनाने. पार्टी ठरवली, साहेब वाढदिवस होता, त्याचा वाढदिवस, त्याची पार्टी, बकरू कापायचं असं ठरवलं. आणि गेला तो ते घेऊन. गेल्यानंतर रात्रभर आला नाही, दुसऱ्या दिवशी आला. आणि बायकोने विचारलं, कुठे गेलता रात्रभर? कुठं मेला होता? सकाळी आलाय तुम्ही, कुठं गेलताय? ते म्हटली की मला कुठं गेलताय नंतर विचारतो. ऐका बरं का, हे बकरू कसं काय इथं? हे बकरू इथं कसं काय बकरू? अरे त्या बकऱ्याचं जाऊ द्या, तुम्ही रात्री कुत्रं घेऊन कुठं गेला होता? तुमच्या लक्षात आलं का? कुत्रच कापलं आहे ना, बाकरू तसंच राहिलं. व्यसनाने बोलतोय ना माणूस. पिऊ नका रे माझ्या राजानो, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग होती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग होती है. अपने पल्लव का दाम खर्च कर, अपने पल्लव का दाम खर्च कर. मुँह में मट्टी आती है, शार बाजा बे, सायब राजी रखना बे, बंदे होशार रहना बे, सायब राजी रखना बे, रखना बे. नका पिऊ गड्या, माझी विनंती आहे तुम्हाला. म्हाताऱ्याला जाऊ द्या, त्याचं काही राहिलं नाही, त्यांना जास्त पाजा, जाऊ द्या लवकर. तुम्ही नका पिऊ गड्या, पिणं फार वाईट आहे दादांनो. असू द्या, जे काही अडचण असेल, ते काही संकट असेल ना, मी म्हणेल की रामकृष्ण हरी म्हणा, तुमच्यावरचं संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. पण पिऊ नका. पेनं वाईट आहे बरं. पेणाऱ्या माणसाला विचारा तुम्ही, पेणाऱ्या बापाला विचारा पेनं चांगलं काय म्हणून. पेणारा बापसुद्धा मुलाला हेच सांगेल की बघड्या माझं वाटोळं केलं आहे दारूने, तू पिऊ नको. आणि म्हणून आपण दारू पित नाही, दारू आपली इस्टेट पिते, दारू आपली सत्ता पिते, दारू आपली प्रतिष्ठा पिते, दारू आपलं वैभव पिते. एखादा माणूस दारू पिणारा घरात असला ना, घरही सुद्धा कंटाळते, गावातसुद्धा बेइज्जती होते. महाराज असं का करताय तुम्ही? हे आयुष्य का पुन्हा पुन्हा भेटत असते का रे? हे आयुष्य पुन्हा पुन्हा भेटत असते राजांनो. हे का दारू पिण्यासाठी दिलं देवाने आपल्याला? अरे आनंद भोगण्यासाठी दिलं, लक्षात ठेवा. दारूने जर चांगलं होत असेल तर प्यायला हरकत नाही, पण मला असं वाटतं तुमच्या घराचं वाटोळं जर ते करत असेल, बिचारीला तिला जर ती त्रास देत असेल, दारू किती त्रास देते महाराज. अनेक महिला आमच्याकडे येत आहेत, अनेक महिला येत आहेत आणि सांगतायत महाराज सांगा हो, हे रोज घरी लेझिम खेळत येत आहेत, मला सांगू द्या, असं करू नका, थांबा, थोडा निग्रह करा. दर दिवशी असेल तर एखादा दिवस मधात सोडा, एखादा दिवस सोडता सोडता आठवड्याला एकदा घ्या, आठवडा करता करता महिन्याला घ्या, महिना करता करता 6 महिन्याने घ्या, 6 महिने करता करता गटार अमावस्यालाच भरपूर घ्या, नंतर गटार अमावस्या करता करता सोडून द्या. सगळ्या गावाला आणि तुमच्या घराला त्याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नका. मा सुराम पिब, नाही प्यायची, वेच सांगतो. चला पुढे. व्यसनाने माणूस भुलतो, क्रोधाने भुलतो, भ्रमाने भुलतो. मग काय गवळणी व्यसनाने भुलल्या होत्या का? कामनेने भुलल्या होत्या का? क्रोधाने भुलल्या होत्या का? भ्रमाने भुलल्या होत्या का? नाही.
गवळणी ज्या भुलल्या होत्या ना त्या फक्त प्रेमाने भुलल्या होत्या. मी काय अन्नाशी दुखावलो, तो यज्ञपत्न्याशी मागो गेलो, मी भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या भावलो पावणेरा. देवही भुलतो तो फक्त प्रेमाने भुलतो, आणि साधूही भुलतायत. गवळणी भुलल्या होत्या त्या फक्त प्रेमाने भुलल्या होत्या, आणि भुलल्यामुळे विकिता गोरस घ्या म्हणे हरी. भुलण्याचं कारण देखिला डोळा वैसला मनी, आणि मनामध्ये तो असल्यामुळे तोची वदनी उच्चारी. डोक्यावर काही आणि तोंडामध्ये दुसरंच असेल तर लोक त्याला म्हणतात भोळा. असू द्या, परमार्थामध्ये भोळ्या माणसाचीच गरज आहे महाराज. परमार्थामध्ये जास्त शिकलेल्या आणि जास्त शहाण्या माणसाची गरज नाही, लक्षात ठेवा. जास्त शहाणे परमार्थामध्ये चालत नाहीत, जास्त शहाणे परमार्थामध्ये चालत नाहीत. ती शंका घेत राहतात, हे असं झालं असेल का, विज्ञान तर असं आहे, तुमचा धर्म तर असं सांगतोय, असं होऊ शकते का. जास्त शहाणे शंका घेत आहेत. म्हणून महाराज असं म्हणतात, तार्किकाचा काका संग पांडुरंग स्मराव. परमार्थामध्ये जास्त शहाणे माणसं कामाचे नसतात, परमार्थामध्ये भोळे माणसंच कामाचे असतात. हा भोळे आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कडा कौतुके. अरे परमार्थातला भोळा म्हणजे काय भोळा असतो का लेको? तुम्ही काय विदर्भातल्या गाडगे महाराजांना भोळं मानणार का? भोळं मानणार? शिक्षण खूप कमी होतं म्हणून काय भोळे होते का? अरे आमच्याकडच्या भाषेमध्ये सांगत होते लोक, हो घरचे लेका भांडे इका आणि पोरायले शिकवा. न शिकलेले गाडगे महाराज जर शिक्षणाचा संदेश देत असतील तर मग काय भोळे होते ते? गाडगे महाराजांना भोळं म्हणणार तुम्ही? विदर्भातल्या गजानन महाराजांना भोळं म्हणणार तुम्ही? उष्ट्या पत्रावडी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देवीदास विप्राने समर्थाची स्वारी बैसोनिया पात्रावरी. शोधन पत्रावडीचे करी केवळ निजलिलेने, पुढची ओवी ऐका. शीत पडता दृष्टीप्रत ते मुखे उचलोनी घालत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म म्हणून या. भोळं म्हणून नव्हते खात ते उष्ट्या पत्रावडचं, तुम्हाला अन्नाची किंमत समजावी म्हणून उष्ट खात होते, लक्षात ठेवा. हे अन्न परब्रह्म आहे म्हणून उष्ट खात होते. भोळे होते ते. गाडगे महाराज भोळे होते, गजानन महाराज भोळे होते, आनंदी महाराज भोळे होते. भोळे असते तर लेको एकाने उचलून आणलेलं लाकूड 4 जणाला उचलत नव्हतं. भोळे होते, भोळे होते. धुनीसाठी त्यांनी आणलेलं लाकूड 4 जणाला उचलत नव्हतं. मग ते उचलणारे एकटे होते का? ते एकटे नव्हते, त्याच्यासोबत उचलणारा देव होता, लक्षात ठेवा. साधूला कधी भोळं मानू नका. अत्यंत शिकलेल्या माणसाच्या नांदी लागू नका. बऱ्याचदा ते आपला गैरसमज करत असतात. तुकाराम महाराजांना विमान आलंच काय? शंका घेतात. ज्ञानोबा रायांनी समाधी घेतलीच काय? शंका घेतात. आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थाने विभाजन करतात. नका ऐकू माझ्या राजांनो यांचं, नका ऐकू. त्यातले काही हुशार आपल्या बुलढाण्यामध्ये सुद्धा आहेत ना, आहेत ना. त्यातले काही हुशार आपल्या बुलढाण्यामध्ये सुद्धा आहेत. नाही ऐकायचं. भावना असेल तर तुम्ही देशावर प्रेम कराल लेको. भावना असेल तर तुम्ही देवावर प्रेम कराल. भावना असेल तर तुम्ही मायबापावर प्रेम कराल. मायबापावर प्रेम करण्यासाठी सुद्धा भावना पाहिजे. देवावर प्रेम करण्यासाठी सुद्धा भावना पाहिजे. देशावर प्रेम करण्यासाठी सुद्धा भावना पाहिजे. आणि ते भावना देण्याचं काम जर कोण करत असेल तर कीर्तन आणि अध्यात्म करत असतो, लक्षात ठेवा. जा जरा युपी मध्ये, आमचा बाबा बघा कशी युपी चालवतो. साधूला काय समजते म्हणताय ना तुम्ही? जा जरा युपीत, आमचा योगी कसा चालवतोय. म्हणून सांगू का, या देशाचा राजा एकतर त्यागी असावा नाहीतर योगी असावा. माझं मत आहे बरं का, गैरसमज करू नका. मग तो चहा विकणारा असला तरी चालेल. घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमान.
के लोगों जरा आँख में भर लो आए जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान। त्यांची आठवण करण्यासाठी सुद्धा अंतकरणात भावना पाहिजे. मी बोलतो हे बरोबर आहे ना, चुकीचं नाही ना, चुकीचं नाही ना, भावना पाहिजे. आणि हे जे आहेत ना, हे कशालाच न मानणारे, हे देशालाही मानत नाही बरं. भावना पाहिजे महाराज. देशावर तोच माणूस प्रेम करू शकतो की जो हिमालयातून आला. आणि या देशावर तोच माणूस सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करू शकतो की जो मठातून आला. आणि म्हणून हे नास्तिक बस्तिक काही नसतात करत, हे 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 नाही करत. म्हणून भावना देण्याचं काम जर कोण करत असेल तर आजही या देशातले साधू संत करतात, आजही या देशातलं कीर्तन करते. दादा तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे जरा मी टाईमावर थांबणार आहे. परदेशातल्या माणसांना विचारलं आहे, त्यांनी सगळ्या देशाचा दौरा केल्यानंतर, खरंच विचारलं आहे, सगळा देश पाहिल्यानंतर, त्यांनी या देशातले साधुसंत पाहिल्यानंतर, जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी पाहिल्यानंतर महाराज त्यांनी जाताना एकच वाक्य बोललं आहे, जाताना विमानात बसताना एकच वाक्य बोललं आहे की सारे जहाँ से अच्छा हिंदोसता तुम्हारा तुम्हारा. परदेशातला माणूस जर असं म्हणत असेल सारे जहाँ से अच्छा हिंदोसता तुम्हारा, तर मग आपण असं म्हणायला काय हरकत आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा हम बुलबुले हैं उसकी, यह गुलशिता हमारा हमारा, सारे हिंदू हमारा. तुमच्या आवाजात खूप चांगलं वाटते हे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. नाही करायचं नाही दादा. हे तुला जर कोणी विचारलं तुम्ही कोण आहात तर तुम्ही सांगितलं पाहिजे आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणून. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदोसता हमारा हमारा. महिलांच्या आवाजामध्ये हम बुलबुले है सकी, यह गुलशिता हमारा हमारा. कुणामुळे या महाराष्ट्रात या देशामध्ये साधू संत आहेत म्हणून सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा. चला कुठून विषय निघाला मला माहीत नाही, महत्त्वाचं असल्यामुळे सांगितलं आहे मी तुम्हाला. परमार्थातल्या माणसाला भोळं समजू नका, याच्यावर निघाला विषय. पारमार्थिक फार शहाणे असतात, फार शहाणे म्हणजे जास्त शहाणे नसतात, पण ते भोळे असले ना, भोळा म्हणजे मुक्त, भोळा म्हणजे भक्त आणि भोळा म्हणजे बलवान. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कडा कौतुके. झालंय. एक लक्षात ठेवा, असा जर कोणी भोळा दिसला ना, लोक त्याला हसत असतात. ते ते देखोनी लोक पिशे करता म्हणती, त्याला पागल समजतात, त्याला येडा समजतात. हो, मला असं वाटतं की भोळ्या माणसाला लोक येडं समजतात. पण सांगू का, चांगलं काम करणाऱ्या माणसाने लोक हसतायत म्हणून कधी थांबायचं नसते. मी महत्त्वाचं सांगतो, तो घरातला चांगला असो, गावातला चांगला असो वा देशातला चांगला असो, घरात जर एखादी व्यक्ती नक्की चांगली असेल आणि चांगल्या माणसाचाच घरामध्ये सुद्धा विरोध होतो महाराज, त्याला जास्त घाव खावे लागतात सगळ्यांचे. जो करता असतो ना त्याला जास्त सामोरी जावं लागते. पण आपल्या घराच्या कल्याणासाठी कोणी कितीही निंदा तुमची करत असलात तरी त्यांची ऐकू नका, त्यांची ऐकू नका.
काही दिवस तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा, एक दिवस त्या घरातले लोक सरके झाल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. माझ्यासमोर सगळ्या म्हटले नाही माझी पोरगी तिथंच द्यायची आहे, तुम्हाला दिलं तिथं. आणि तुम्हाला दिल्यानंतर बाप वारकरी असल्यामुळे बापाने सांगितलं आहे, बाई हा हरिपाठ सोबत घेऊन जा. कोणी कितीही तुला बोललं ना तर हरिपाठ सोडू नको. संध्याकाळी हरिपाठ घेतल्याशिवाय झोपू नको. माझी माय तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा हरिपाठ घेऊन जा. तुझ्या मायच्या आग्रहामुळे मला तुला तिथं द्यावं लागलं. माझी इच्छा नव्हती तरी दिलंय मी तुला तिथं, पण हा हरिपाठ सोबत नाही. हा हरिपाठ तुझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ वाचत राहा. एखाद्या वेळेला तो येईल बाहेरून फुटाणे खाऊन येईल, तुमच्या पाठीत लात मारेल, हरिपाठ सोडू नका. मी शपथ घेऊन सांगतो, तुम्ही फक्त हरिपाठ सोडू नका. एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठ घेतल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तुका म्हणे समजला नाही बघा. आता किती मिनिटं राहिले? फक्त 15 मिनिटं राहिले. ऐका, भगवंताचं चरित्र 2 भागामध्ये सांगण्याची पद्धत आहे. एक रांगतानाचं, एक गोधने राखतानाचं. रांगता गोधने राखीत आहे एदसे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखीत आहे, रांगतानाचं चरित्र आणि गोधने राखतानाचं चरित्र. गोधने राखण्यासाठी जे चरित्र महाराजा प्रभूला जंगलामध्ये पाठवते गायीच्या पाठीमागं, फक्त त्या चरित्राचा विचार करून आपण थांबणार आहोत. ते चरित्र असं आहे की पूर्वीच्या काळी घरामध्ये मंथन होते ना. मंथन माहीत आहे ना? मंथन रवी म्हणतात का त्याला? रवी म्हणतात. कसं करायची असते ते रवी? अशी हो. गुडघे कधी दुखणार नाहीत, कोलेस्ट्रॉल कधी वाढणार नाही, BP कधी त्रास देणार नाही, शुगर कधी घरात येणार नाही. रवी लावत जा. TV पुढे बसून बसून हे सगळं सुरू झालं. मालिकेने शुगर कधी वाढली कधी माहीत नाही. रवी फार महत्त्वाची. ते म्हातारी होती, येत नाही वाटते ऐकू, होती ना रवी. घरामध्ये जातं होतं महाराज, घरामध्ये रवी होती. जात्यावरचा व्यायाम आणि रवीवरचा व्यायाम आजही फार महत्त्वाचा आहे. ही नाही, ही खूप लहान आहे आता. ही अशी मोठी. हो, पहिले जाते होते, आता जाते झाले. तुम्हाला खरं सांगतो डोईफोडे महाराज, ही जात माझ्यासमोर बसलेली आहे ना, ही सगळी इतकी बेमान जात आहे. तुम्हाला सांगतो, ही फार बेमान. बरोबर आहे ना? नाही सांगू का यांची बेमानकी? फार बेमान जात आहे. उद्या आता कीर्तनाला नाही आली चालते, मला सांगूच द्या. इतकी बेमान जात आहे. खायचं सगळं सासरचं, गायचं बेमान की नाही काय? वाटेच्या वाटसरा काय पाहतो रे घर आले, आणि सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दार आले रे. चला म्हटलं, झालं सती, चाल आपण कुलूपच घेऊन येऊ. झालं वाजू कुलूपच घेऊन येऊ. हाही होता सोबत. गेलो तिथं आम्ही, विचारलं बाईच्या भावाचं घर हेच आहे म्हणे. एवढं लोखंडाचं कुलूप होतं, एवढं. बाईनं ते सांगितलं, सोन्याचं कुलूप. बरोबर आहे म्हणत्या बाईचं. सोन्या शावकाराचं कर्ज आहे म्हणे याच्यावर. पहिले जाते होते, रवी होती. जात्यावरचा आवाज होता महाराज. सुंदर माझे जाते ग, फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. आणि तसं रवीमध्ये रवीसुद्धा
मंथनसुद्धा त्याचासुद्धा अभंग आहे. नामदेव महाराज वर्णन करतात त्याचा आवाज कसा येत होता. घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती. लांबलं जरा. घुम घुम करती डेरे घुमती. आता बरोबर आहे. आनंदल्या गौडणी गौडणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गौडणी गौडणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गौडणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गौडणी छंदे छंदे डोलते. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी. नकडे 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 बाई कृष्णाची करणी. नकडे 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 बाई कृष्णाची करणी. कोणी कळोनी हागे सकये येईल चक्रपाणी. खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधानी. खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधानी. दुधानी आनंदल्या गौडणी गौडणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गौडणी गौडणी छंदे छंदे डोलती. जुन्या जुन्या गौडणी आहेत. अमृत महाराजांची चाल आहे. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. उनवणी समजते ना. उनवणी ए पुरी हे समोरची ते. उनवणी म्हणजे काय सांग बरं. हां उनवणी म्हणजे काय. उनवणी काय डोकं. अरे उनवणी म्हणजे गरम पाणी आणि शिळवणी म्हणजे रात्रीचं शिळं पाणी. आहे का माहिती. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कडे ना. काय झाले टोने सासूबाई कडे ना कडे ना. आनंदल्या गौडणी गौडणी छंदे छंदे डोलती. घुम घुम करीती घुम 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 करीती. घुम घुम करती डेरे घुमती. हा आतमध्ये बसलेला होता. लोणीवर येऊ देत नव्हता. यशोदेला त्याने दाखवला हा चोर आहे. यशोदेने ठरवलं तुला शाळेत टाकलं पाहिजे. आणि आता यशोदेने सांगितलं की उद्या तुला शाळेत जायचं आहे. म्हणजे गाईच्या पाठीमागं जायचं आहे. गाई राखण्यासाठी तुला जायचं आहे. उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. सज्जनानो प्रभूसुद्धा गाई राखतायत म्हणून गाईकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. गाईचं रक्षण आपण केलं पाहिजे. दादांनो तुम्ही प्रापंचिक आहात. तुम्ही कसं ऐकताय आमचं आम्हाला माहीत नाही. पण मला असं वाटतं की प्रापंचिक माणसाने घरातली माय समाधानी ठेवली पाहिजे आणि गोठ्यातली गाय समाधानी ठेवली पाहिजे. घरातली माय जर समाधानी असेल आणि गोठ्यातली गाय जर उपाशी नसेल ना तर तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा. प्रापंचिकाच्या जीवनातला हा परमार्थ अत्यंत महत्त्वाचा असेल. बघा ना तुम्ही. जोडून या धन उत्तम व्यवहार याच्यातलं ते प्रमाण आहे ना. उदास विचारे वेच करी उत्तम चिगती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. त्यातलं एक प्रमाण माहीत आहे तुम्हाला. भूत दया गाई
पशुचे पाळण, ताणिल्या जीवनवना माझी. आणि म्हणून गायीचं रक्षण होणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण करा. माझी विनंती आहे महाराज, ज्या ज्या ठिकाणी सप्ताह असेल त्या त्या लोकांना आग्रह करत जा आणि एखाद्या गोशाळेला चारा पाठवत जा. तुम्ही आता प्रसाद घेणार आहात ना, प्रसाद घेणार आहात ना, घेणार आहात ना, जेवण करणार आहात ना तुम्ही. तुम्हाला माहीत आहे हे जेवण तुम्हाला जेवण वाटू नये असं वाटत असेल, हा आनंदी महाराजांचा प्रसाद असावा असं जर वाटत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही गाईला चारा पाठवला पाहिजे. गाईने चारा खाल्ल्याशिवाय तुम्हाला प्रसाद घेण्याचा अधिकार नाही. प्रमाण आहे, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. चला वळू गाई, अगोदर गाई वळू, अगोदर गाई चारून आणू, मग आपण बसू. हा झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. म्हणून माझ्या राजांनो, गाईचं संरक्षण करा. कसायला गाई विकता लेको, कोणालाही गाई विकता. माहीत आहे तुम्हाला ती कसाई कुठं नेतात? कारखान्यात नेतात लेखा. तिच्या अंगावर 3 दिवस उकळतं पाणी टाकलं जाते, तिचं कातडं असं सुजून येते रे. माहीत आहे तुम्हाला, जिवंत असताना गाईच्या अंगावरचं कातडं काढलं जाते, जिवंत असताना असं वडून काढलं जाते बघा. अशा इतक्या विचित्र पद्धतीने गाय मारल्या जात असेल तर माझी विनंती आहे की गाय सांभाळा. सांभाळल्या जात नसेल, जवळचं कुठलं तरी गोशाळा बघा, तिथं न्या. आणि तुमच्याजवळ जर चारा असेल, सोयाबीन खाता का? सोयाबीनचं कुटार खाता रे तुम्ही? कुटार कुटार खाताय तुम्ही? खाता गाईला दिला पाहिजे का नाही भाऊ? सोयाबीन तुम्ही खाले को, कुटार तर द्या तिला. कुटार का कुटार तुम्हीच खाता का? तुम्ही का बिहारमधले आहात का? बिहारमधले आहात का तुम्ही? बिहारमध्ये लालू नाही का कुटार खाणारा, चारा खाणारा? आपल्या घरातला, आपल्या शेतातला चारा गोशाळेमध्ये घेऊन जा. जवळची एखादी गोशाळा असेल तर त्याला पहा. तुम्हाला पाठवायचाच असेल तर आमच्याशी संपर्क करा. आमच्या महाराष्ट्रामध्ये 70 गोशाळा आहेत. आम्ही फक्त सांगत नाही, 17,500 गायी आहेत. आणि आम्हाला जी दक्षिणा तुम्ही देताय ना, ते आनंदी महाराजांच्या साक्षीने सांगेल, यातला एकही पैसा आम्ही आमच्यासाठी खर्च करत नाही. हा सगळा पैसा आम्ही गायीसाठी, मंदिरासाठी, शिबिरासाठी, कोणालाही विचारा महाराज, नाही करायचं आम्हाला. ते धर्माचं असेल ते धर्माला लावायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही तसं देत नाही म्हणून दक्षिणेच्या रूपाने घ्यायचं. आणि माझा एकही दिवस असा जात नाही, तुम्हाला इमानदारीने सांगेल की मला गाईचा फोन येत नाही, लक्षात ठेवा. माझं भाग्य आहे ते. आणि म्हणून जिथं गाईला चाऱ्याची गरज असेल तिथं चारा पाठवण्याची जबाबदारी तुमच्यामुळे आम्ही घेऊ शकतो. म्हणून आमचा तुम्हाला आग्रह आहे की तुम्हाला पुण्य पाहिजे का, दानातून पुण्य पाहिजे का? तुम्हाला दानातून पुण्य पाहिजे का? मग पुण्य पाहिजे असेल ना तर ज्याच्या इथपर्यंत जिलेबी असेल त्याला जिलेबी खाऊ घाला. नाही, बाहेर येईल सगळी. जो उपाशी असेल त्याला जीव घाला. गाय आज उपाशी आहे. गायला कुटार वेळेवर भेटत नाही, महाराज उपाशी आहे गाय. म्हणून त्या गाईला तुम्ही चारा द्या. तुम्हाला पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही. स्वतः प्रभू गाई चारण्यासाठी जात आहेत. गोधने चारावया जातो, शारंग पाणी, आणि अनेक प्रकारचे खेळ खेळतात. गोलाकार बसवत आहेत सगळ्यांना आणि मध्यभागी प्रभू उभे राहतात, हसत मुखाने सगळ्यांकडे पाहतात आणि त्या ठिकाणी भागवतकार त्याचं वर्णन करतात. विभ्रद वेणूं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलांगोन्निलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्वविस्वयी स्वर्गे लोके मिशिति भुभुजे यज्ञ भुग्वाल केली पुंडलीक वरदा पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ता गजानन महाराज आनंदी महाराज की जोग महाराज की बालकृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. आजची सेवा या ठिकाणी विराम घेते. आता काही जास्त वेळ घेऊ नका महाराज यासाठी. आता पुढच्याही वर्षी मस्त सप्ताह करायचा आहे.
आणि असाच हा उत्सव भविष्यामध्ये सुद्धा चालू राहावा अशी आपल्याकडे प्रार्थना करतो आणि अशाच पद्धतीने हे नियोजन चालत राहावं अशी अपेक्षा करतो. आणि आनंदी महाराजांच्या चरणी प्रार्थना याचना करत असताना याचना करतो की महाराज आमच्या जीवनामध्ये देवधर्म आणि देशाची अखंड सेवा घडू द्या, किती दिवस घडू द्या, जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत घडत